नमस्कार. मी भगवान संभाजी चौधर, राहणार बारामती. माझा बांधकाम व्यवसाय आहे. तुमच्या इंदापूर तालुक्यातील काटी लाखेवाडी गटातील जिल्हा परिषदेसाठी उभा असलेले उमेदवार श्रीमंत पोपट ढोले यांच्या बाबतीत मी आज काही खुलासे करणार आहे. ती व्यक्ती निवडणुकीला उभं राहिलेली आहे, पण ती उभं राहिलेली असताना त्यांनी तुमचे इंदापूर तालुक्याचे नेते मंडळी यांना फसवलेलं आहे. त्यांनी काही गोष्टी खोट्या सांगितलेल्या आहेत. खऱ्या गोष्टी अशा आहेत की ते बारामतीला काही बांधकाम व्यवसायामध्ये भागीदार आहेत. त्यामध्ये त्यांनी बरीचशी लोकांची देणी दिलेली नाही आहेत. ती अमाऊंट साधारणतः 3-3.5 कोटीच्या वरती आहे की ज्यांनी ते लोकांची थकवलेले आहेत आणि ती लोक मागे लागलेली आहेत. ती लोक पोलीस स्टेशनला जायला तयार आहेत. ते लोक त्यांच्या विरोधात तक्रारी करतायत, माझ्याकडे तक्रारी करतायत. आणि दुसरा खुलासा असा आहे की श्रीमंत पोपट ढोले हे केवळ इलेक्शनला उभं राहिलेले, ते काय जनतेची सेवा करणं, विकास करणं किंवा गोरगरिबांचे कैवारी वगैरे असलं काही नाही आहे. मुळात त्यांचे मोठे बंधू दिलीप पोपट ढोले आणि मोठ्या बंधूंची मिसेस सुजाता ढोले हे दोघंजण वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते मुंबईमध्ये. दिलीप ढोले हे मीरा भाईंदरचे आयुक्त म्हणून होते आणि नंतर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसेच त्यांच्या मिसेस ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता या काळामध्ये त्यांनी जी काही भरमसाठ संपत्ती कमवली भ्रष्टाचाराच्या मार्गाने, कुठल्याही मार्गाने, कुठल्याही थराला जाऊन, ती संपत्तीची चौकशी चालू आहे अँटी करप्शनकडे. तर अँटी करप्शनकडे चौकशी चालू असल्यामुळं त्यातून सुटण्यासाठी आणि त्यातून वाचण्यासाठी त्यांनी निवडणुकीला उभं राहिले श्रीमंत ढोले. आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर कुठंतरी आपण सत्तेत राहू आणि सत्तेत राहून आपल्याला त्या गोष्टीचा गैरफायदा घेता येईल आणि ह्या चौकशीमधून आपल्या बंधूंना व त्यांच्या मिसेसला सोडवता येईल. आता माझी पत्रकार बांधवांना आणि इंदापूर तालुक्यातील काटी लाखेवाडी गटातील मतदारांना विनंती आहे की तुम्ही त्यांना हा प्रश्न का विचारत नाही की त्यांनी जी काही संपत्ती कमवलेली आहे, जी काही शाळा बांधलेली आहे, जी काही 200-250 एकर शेती घेतलेली आहे, ही कुठल्या, ह्याचं सोर्स काय, ह्याचे स्रोत काय, हे कुठून पैसे आणले एवढे सगळे, हा प्रश्न का तुम्ही त्यांना विचारत नाही. त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे. आणि मागच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं अधिवेशनामध्ये त्यांच्या भ्रष्टाचार विरोधात एक काहीतरी प्रश्न मांडला गेला, लक्षवेधी मांडली गेली. लक्षवेधी मांडली गेल्यानंतर 700 ते 800 कोटी भ्रष्टाचाराची त्यांची चौकशी चालू आहे. त्याचे पेपरमध्ये आले होते. मागच्याच 8-10 दिवसापूर्वीच दिलीप ढोले मीरा भाईंदरचे आयुक्त असताना 1500 फ्लॅट जे तुमचे पब्लिक हाऊसिंगसाठी असतात, त्या 1500 फ्लॅटमध्ये गैरव्यवहार झाल्याची चौकशी चालू आहे. त्याची मध्ये बातमी एक आलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचे कुकर्म केलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे किंवा कुठल्याही मार्गाने वाम मार्गाने जी बेनामी संपत्ती कमवलेली आहे. आणि ही सगळं कमवत असताना त्यांनी शेकडो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यांनी लोकांना त्रास दिलेला आहे, त्रास देऊन जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, रस्ते अडवलेले आहेत. अगदी लाखेवाडी गावात तुम्ही बघा, मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांनी 12 लोकांवरती अॅट्रॉसिटी त्यांच्या कामगाराला करायला लावली का, तर शेजारची एक 13 गुंठे जमीन त्यांना शाळेच्या शेजारची पाहिजे होते म्हणून. आणि मग अॅट्रॉसिटी करायची, त्या लोकांवरती दबाव आणायचे. श्रीमंत ढोले आणि त्यांचे मेहुणे हर्षवर्धन खाडेंचं एवढंच काम आहे की इतर लोकांना त्रास द्यायचा आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्याशी भांडणं करायची. आणि दिलीप ढोलेंनी मुंबईला बसून, मंत्रालयात बसून इथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगायचं की यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि मग गुन्हे दाखल केले की त्यातून सोडवण्यासाठी त्यांच्या जमिनी अगदी कवडीमोल भावात त्यांनी घेतलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, ह्याचा सगळ्यात मोठा फटका मला आणि माझ्या कुटुंबाला भेटलेला मागच्या 6-7 वर्षापासून त्यांनी अडचणीत आणलेलं आहे. माझी अगदी प्रामाणिक इच्छा आहे की जर ते निवडून आले तर तुमच्या काटी लाखेवाडी गटातील सगळ्या लोकांना, सगळ्या कुटुंबांना हे त्रास देणार. एक लक्षात घ्या, हे काय तुमचं भलं करण्यासाठी, विकास करण्यासाठी निवडणूक लढवत नाहीयेत. एक मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की हे प्रचंड पैसे वाटणार, म्हणजे 5,000ने वाटतायत, 7,000ने वाटतायत, 10,000ने वाटतायत असं मला कळतंय. मला माहित नाही, आपण काय जाऊन बघितलं नाही प्रत्यक्ष. हे पैसे वाटतील, पण हे वसुली आहेत. म्हणजे हे दोघं वसुली भाव आहेत, दिलीप ढोले आणि श्रीमंत ढोले हे वसुली बंधू आहेत. हे तेवढेच वसूल करणार. एक समजून घ्या, ह्यांनी जर तुम्हाला तांब्याभर पाणी प्यायला दिलं तर तुमच्याकडून फुकटत विहीर खांदून घेणार, ही मानसिकता आहे ह्यांची. त्याच्यामुळे ह्यांच्या कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका. आणि माझी कळकळीची विनंती आहे की जरी हे निवडून आले श्रीमंत ढोले, तरी ह्यांनी सरकारचं आज जवळजवळ 15-20 कोटी रुपयाचं देणं थकवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांचं असंही निवडून आले तर ह्यांचं पद रद्द होणार आहे. त्याच्यामुळे विनाकारण तुमचंही मत वाया घालवावं अशी काय अजिबात इच्छा नाही. हे फ्रॉड आहेत, हे खोटं बोलतात, हे लबाडी आहेत. ह्यांची खरी बाजू माझ्यासारख्या
शेकडो कुटुंबांना माहिती की ह्यांनी किती लोकांना त्रास देऊन जमिनी लुटलेले आहेत, पैसे कमवलेले आहेत, लोकांना त्रास देऊन खोटे गुन्हे दाखल करून काही केलेलं आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ह्यांच्या आमिषाला बळी पडू नका. ह्यांच्या आमिषाला बळी पडला तर पुढची 5 वर्ष हे तुमच्याकडून सगळं वसूल करणार. तुम्हाला जर मताला ह्यांनी 5,000 दिले असतील, साड्या दिल्या असतील, त्याच्या 5 पट वसूल कसं करायचं हे ह्यांच्याकडूनच शिकावं. त्याच्यामुळं माझी नम्र विनंती आहे की लोकांनी, त्या गटातील लोकांनी अजिबात यांच्या आमिषाला बळी पडू नये. इंदापूर तालुक्यातल्या मोठ्या नेते मंडळींनी अशा लबाड आणि कर्ज बुडव्या माणसाला, यांनी कर्ज बुडवलेले, कर्ज बुडव्या माणसाला अजिबात त्यांचा प्रचार करावा अशी यांची परिस्थिती नाही. एवढं मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. आणि यांच्या बाबतीत येत्या गुरुवारी मी एक पुन्हा त्यांनी जे काय फॉर्म भरलेले आहे त्या फॉर्ममध्ये जे काही माहिती भरलेली ती कशी खोटी आहे आणि त्याच्या सगळ्या पुराव्यासहित मी तुमच्या पुढं गुरुवारी येणार आहे.